नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या YouTube चॅनलवर इयत्ता 10वी ची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। तर आज स्टार्ट करूया आपण इयत्ता 10वी चा सायन्स 1 चा चॅप्टर फर्स्ट, ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण। तर बघा, सुरुवात करूया ह्या चॅप्टरला। गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? तर बघा, ग्रॅव्हिटी म्हणजे काय ह्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। तर बघा, ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षणाची एक स्टोरी तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेला आहे। तर कोणती? सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन यांनी ह्या ग्रॅव्हिटीचा शोध लावला आहे। तुम्हाला माहिती आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर सर आयझॅक न्यूटन। यांची एक छोटीशी स्टोरी तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे आणि ही स्टोरी तुम्ही अगोदर सुद्धा ऐकलेली आहे। काय आहे ही स्टोरी? तर हे जे आयझॅक न्यूटन सर आहेत, हे आयझॅक न्यूटन सर एकदा ऍपल ट्री, सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते। समजा हे ऍपल ट्री आहे आणि इथे सर आयझॅक न्यूटन बसलेले आहेत। तर ह्या आयझॅक न्यूटनच्या त्यांना काय दिसलं की एक ऍपल ह्या झाडावरून पडून येऊन त्यांच्यासमोर पडलेलं आहे। इथं पडल्यानंतर सर आयझॅक न्यूटन यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की हे ऍपल इथंच येऊन का पडलं, माझ्या समोरच येऊन का पडलं, ते हवेमध्येच का तरंगत राहिले नाही किंवा आध्यामध्ये कुठे झाडाच्या मध्येच कुठे का थांबलं नाही, असं त्यांच्या विचार डोक्यामध्ये आला। त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर अभ्यास सुरू केला। मग त्याच्यानंतर शोध कशाचा लागला? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल याचा शोध लागला। बघा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावला आणि त्यांची ही छोटीशी स्टोरी आपल्याला माहित आहे। आणखीन बघा, आपल्याला माहित आहे की कोणतेही ऑब्जेक्ट जर आपण एक विशिष्ट बल लावून वरती हवेमध्ये जर टाकला, समजा एक बॉल आहे आणि तो वरती आपण हवेमध्ये टाकला, तर तो एका सर्टन हाईटवर जाऊन तो काय येतो, परत माघारी जमिनीवर येतो आणि तो जमिनीवर एका कोणत्याही पोझिशनला स्थिर होतो। हे आपल्याला माहितच आहे। तर हे काम कशामुळं? तर बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स। ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे कोणतंही ऑब्जेक्ट हे जमिनीवर येऊन स्थिर होतं, हे आपल्याला माहित आहे। त्याच्यानंतर एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ते आपण पाहूया। बघा, त्या कन्सेप्टचं नाव आहे फोर्स अँड मोशन। तर ह्याचा पण स्टडी तुम्ही केलेलाच आहे। फोर्स म्हणजे बल आणि मोशन म्हणजे गती। तर बघा, बल म्हणजे काय? तर बल म्हणजे त्याला आपण ताकद, मराठीमध्ये काय म्हणतो? ताकद म्हणतो। काही जण म्हणतील बल एनर्जी, बल म्हणजे काय आहे? एनर्जी आहे। तर बरोबर आहे, बल म्हणजे काय? तर आपण त्याला ताकद म्हणतो, त्याला एनर्जी सुद्धा म्हणतो। कोणतीही एखादी वस्तू त्याच्यावर आपण बल लावल्यानंतर ती वस्तू काय करते? मूव्ह होते, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकते। आणि मोशन म्हणजेच काय? तर बघा, समजा ही एक व्यक्ती आहे, इथे एक ऑब्जेक्ट ठेवलाय, एखादा बॉक्स वगैरे ठेवलेला आहे। या व्यक्तीनं एका बल लावून ह्या ऑब्जेक्टला, ह्या बॉक्सला ढकलते, त्या बाजूला ढकलते, तर काय होईल? हे ऑब्जेक्ट तिथं जागा चेंज करेल, मूव्ह होईल, थोडस पुढे जाईल। तर हे का घडलं असं? तर ह्या व्यक्तीने लावलेल्या ह्या फोर्स मुळे काय झाले? हे ऑब्जेक्टची मोशन झाली, ह्या ऑब्जेक्टला गती प्राप्त झाली आणि हे ऑब्जेक्ट पुढे जाऊन एका जागेवर जाऊन स्थिर झालेलं आहे। म्हणजे फोर्स आणि मोशन ह्या दोन्ही कन्सेप्ट एकमेकांशी रिलेटेड आहेत। कोणत्याही वस्तूला बल लावल्यानंतर, फोर्स लावल्यानंतर त्याला गती प्राप्त होते। इफ एनी ऑब्जेक्ट अप्लाइड्स अ फोर्स देन इट्स गेट्स मोशन, हे आपल्याला माहितच आहे। त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण आपल्या टॉपिकच्या पुढच्या कन्सेप्टकडे। तर पुढची कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन। तर काय आहे हे सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन वर्तुळाकार गती, आपण काय म्हणतो? वर्तुळाकार गती। बघा, आता एखादं ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी व्यक्ती आहे, हे वर्तुळाकार ग्राउंड आहे आणि ही व्यक्ती ह्या वर्तुळाकार ग्राउंड भोवती काय करते? समजा रनिंग करते। तर ही जी व्यक्ती ही वर्तुळाकार गतीमध्ये रनिंग करते, ही एक मोशन करते, ह्या मोशनलाच म्हणायचं सर्क्युलर मोशन। इफ एनी ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ, देन दिस इज कॉल्ड ॲज सर्क्युलर
मोशन. हे आहे सर्क्युलर मोशन. आणि मग सर्क्युलर मोशनची वेगवेगळे एक्झाम्पल तुम्ही मागील इयत्तेमध्ये सुद्धा स्टडी केलेले आहेत आणि आताही तुम्ही काही एक्झाम्पल सांगू शकता. जसं की मून रोटेट्स अराउंड द अर्थ हे एक एक्झाम्पल झालं. आणखीन काय तर अर्थ रोटेट्स अराउंड द सन. आणखीन आपला घरामध्ये असलेला फॅन हा सुद्धा काय आहे, ही सगळी वेगवेगळी एक्झाम्पल्स आहेत सर्क्युलर मोशनची. याच्यानंतर पुढची कन्सेप्ट बघा, ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेलच. याच्यानंतर आपण पुढच्या कन्सेप्ट जाऊया. पुढची कन्सेप्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स. बघा आता ही कन्सेप्ट थोडीशी नवीन आहे. सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? तर काय त्याला मराठीमध्ये म्हणतात अभिकेंद्रकी बल. अभिकेंद्रकी बल. तर हे एक सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्रकी बल, याच्यासाठी एक एक्झाम्पल सांगते बघा. एक दोरा घेतला, तुम्ही हे लहानपणी पण खेळला असाल. एक दोरा घेतला, त्या दोऱ्याला एक छोटासा दगड, एक स्टोन त्याला आपण बांधला आणि तो दोरा असा हातामध्ये पकडून आपण त्या स्टोनला गोल गोल फिरवत आहे. तर बघा तो असं वर्तुळाकार दिशेमध्ये फिरेल. इथं तुमचा हात आहे, हा दोरा, आणि इथं आपण बांधलेला स्टोन आहे, आणि मग हा असा गोल गोल सर्क्युलर राऊंड मध्ये फिरायला सुरू होईल. हा सर्क्युलर फिरत असताना बघा त्याला एक गती प्राप्त होते, सर्क्युलर मोशन त्याला प्राप्त झालेली आहे. आणि ह्या सर्क्युलर मोशनचा जो काही फोर्स आहे, जे काही बल आहे, ते कुठं एकवटलं जातं, तर ह्या त्याच्या सेंटरमध्ये, म्हणजे तुम्ही जो हँड मध्ये पकडलेला आहे त्या हातामध्ये त्याचं बल काय होईल, एकवटलं जाईल. ह्याला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. बघा, इफ एनी ऑब्जेक्ट motions around in circular path, then its force is towards its center. ह्याला बोलायचं सेंट्रिपिटल फोर्स. ही कन्सेप्ट क्लिअर झाली. तर बघा सेंट्रिपिटल फोर्सचा उपयोग तुम्हाला ह्या टॉपिकच्या पुढच्या कन्सेप्ट शिकण्यासाठी सुद्धा होणार आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण कोणकोणत्या कन्सेप्ट पाहिल्या ग्रॅव्हिटेशन मध्ये. तर पहिली बघितली व्हॉट इज ग्रॅव्हिटी, त्याच्यानंतर आपण फोर्स आणि मोशन ही एक कन्सेप्ट पाहिली, त्याच्यानंतर आपण सर्क्युलर मोशनची कन्सेप्ट पाहिली, आणि सेंट्रिपिटल फोर्स ही एक कन्सेप्ट पाहिली. तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही तुमच्या बुक मध्ये जाऊन रीड करा, त्याच्याविषयीच्या नोट्स प्रिपेअर करा, आणि यानंतरचा मग जो आपला व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय ह्या टॉपिक मधला महत्वाचा पॉइंट जो की आहे केपलर्स लॉ, ज्याच्यावर डेफिनेटली प्रश्न मोस्ट ऑफ वेळा प्रश्न विचारला जातो, केपलर्स लॉ, हे आपण ह्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही ह्या नोट्स कडून तयार राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.